दुःखद अशी घटना काल नसरापूर या ठिकाणी झालेली आहे आणि या कुटुंबाच्या मध्ये मी संबंधित जी चिमुरडी आहे तिच्या आई वडील आणि सर्व नातेवाईकांशी तपशीलवार चर्चा केलेली आहे आणि ती चर्चा अर्थातच कुठलाही फोटो किंवा व्हिडिओ न काढता त्यांच्याशी मी बोललेली आहे. किंबहुना सर्वजणांनाच मी ती विनंती केलेली होती. प्रचंड मोठ्या धक्क्यामध्ये हा परिवार आहे आणि लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून कालच ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा झालेला आहे की त्यांनी सरकारी वकील म्हणून भूमिका बजवावी. त्याचबरोबर बालहक्क आयोगाने जी एक जबाबदारी घ्यायला पाहिजे होती तसं त्यांना पत्र दिलेलं आहे, परंतु त्या पत्रावरती सही नसल्यामुळे त्या संदर्भामध्ये बालहक्क आयोगाने नीट सहीनिशी या केसचा पोलीस स्टेशनमध्ये जो क्रमांक असेल त्या क्रमांकाचा उल्लेख करून त्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी बालहक्क आयोगाची आहे, ती त्यांनी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सुद्धा या संदर्भामध्ये विशेष पोलीस तपास समिती SIT केलेली आहे असंही पत्र त्यांना दिलेलं आहे. त्याची प्रत आम्ही त्यांच्याकडून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर संपूर्णपणाने पुढच्या प्रक्रियेमध्ये आम्ही त्यांच्यासोबत आहोत. सन्माननीय आमचे उपमुख्यमंत्री आणि मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्याशी पण मी बोललेली आहे. त्यांनी काल या कुटुंबाशी वेगवेगळ्या प्रकारे संवाद साधून फोनवरती त्यांना धीर दिलेला आहे आणि त्यांनी जो निरोप दिलेला आहे त्याच्यामध्ये संपूर्ण आम्ही कुटुंबाच्या बरोबर आहोत. त्याचबरोबर त्यांना न्याय मिळणं आणि त्याच्यानंतरसुद्धा त्यांना संरक्षण आणि पुनर्वसन यासाठी म्हणून मानसिक आणि सर्व प्रकारची सहकार्य देणं या संदर्भामध्ये आमची बांधिलकी आम्ही स्पष्ट करतो आहे. काही ठिकाणी सोशल मीडियावरती या मुलीचे छोट्या बेबीचे फोटो छापले जात आहेत, हे बेकायदेशीर आहे. मी इथे उपसभापती म्हणून निर्देश देते आहे की ज्यांना त्या फोनमध्ये असे मेसेज येतील त्यांनी ते डिलीट करणं कायद्याने गरजेचं आहे. कारण पॉक्सोच्या मध्ये कुठल्याही प्रकारची ती आयडेंटिटी व्यक्त करणं, अगदी तिच्या वडिलांचा फोटोसुद्धा दाखवणं हे बेकायदेशीर आहे. त्या संदर्भात वारंवार उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याच्यासाठी म्हणून कुठेतरी अतिउत्साहाच्या भरामध्ये त्यांच्याचवर अन्याय करायचा किंवा जखमेवरच्या खपल्या काढायच्या हा प्रकार अजिबात योग्य नाही आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर या कुटुंबाच्या संदर्भातला जो तपशील आहे की ते कुठल्या समाजाचे आहेत आणि आरोपी कुठल्या समाजाचा आहे या आधाराने अनेक प्रकारचे लोक गैरसमज पसरतील अशा प्रकारचे विवाद जे आहेत ते उभे करतायत कळत नकळत. हे अत्यंत निषेधार्ह आहे आणि घृणास्पद आहे. कायम अनेक दशकं आम्ही काम याच्या विषयावरती करतोय आणि आरोपी किंवा तो गुन्हेगार हे कुठल्या जातीचे आहेत किंवा धर्माचे आहेत हे पाहून न्याय होत नसतो. माणूस हे सर्व सारखे आहेत या भूमिकेतून सगळेजण एकत्रितपणाने सर्व जाती धर्माचे लोक ज्यांनी पीडितांच्या कुटुंबापाठीच ते उभे आहेत हे आज चित्र आहे. याचा राजकीय गैरफायदा घेण्याचं काही लोक काम करत आहेत आणि कुटुंबाला तुम्ही आंदोलनात या असे निरोप देत आहेत. एवढी मी तर म्हणेन की एकदम ज्याला आपण म्हणू की नीचपणाचं कृत्य दुसरं कुठलं नसेल की जे दुःखामध्ये सापडलेले आहेत त्या परिवाराला आंदोलनात येण्यासाठी म्हणून सांगत राहणं हे या योग्य गोष्टी नाही आहेत. ज्यांना आंदोलन करायचे, ज्यांना आवाज उठवायचा आहे त्यांनी ते करावं, परंतु परिवाराला त्रास होईल असं वर्तन कुणाकडूनही होता कामा नये. आम्ही तर कोठेवाडीच्या वेळेला पाहिलेलं आहे की जे परिवारातले नाही आहेत असे लोकसुद्धा परिवारातले म्हणून जाऊन उभे राहतात. तर या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही प्रत्येक गोष्टीची स्क्रुटिनी करण्याच्या संदर्भात सुद्धा दोन्ही पोलिसांना, ग्रामीण पोलीस आणि शहर पोलिसांना सांगणार आहोत की याचा कुठेही गैरफायदा जो आहे तो समाजकंटकांनी घेता कामा नये. माध्यमांनी मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये त्यांच्याकडे फुटेज आहे. कालच्या आंदोलनाच्या मध्ये यांचे नातेवाईक किंवा भोर आणि नसरापूरमधले स्थानिक लोक कोण होते आणि राजकीय लोक कोण होते ही सुद्धा सगळी माहिती सरकारकडे आलेली आहे. तुमच्या माध्यमातून त्याचं लाईव्ह फुटेज संपूर्णपणाने सरकारकडे आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याबद्दल मी एका व्यक्तीचं कथन ऐकलं की तिच्या वडिलांना पोलिसांनी कॉलर धरली असा तो व्यक्ती काल एका वाहिनीवर बोलत होता. मी आज जेव्हा विचारणा केली तर अशा कुठल्याही प्रकारचं वर्तन पोलिसांनी दबावाचं किंवा अशा पद्धतीने कॉलर धरणं वगैरे केलेलं नाही आहे हे तिच्या कुटुंबियांनी मला सांगितलेलं आहे. मला कोणालाही कसलंही सर्टिफिकेट द्यायचं नाही आहे, परंतु अशा परिस्थितीत असणारी अनेक कुटुंब मी गेल्या काही दशकांमध्ये पाहिलेली आहे.
कोपर्डीच्या घटनेत सुद्धा काहीच झालं नाही असं जे लोक पसरवत आहेत त्यांना मी नम्रपणाने सांगू इच्छिते की कोपर्डीच्या घटनेमध्ये सेशन्स कोर्टामध्ये आरोपींना फाशीची शिक्षा झालेली आहे. त्याच्यानंतर ते उच्च न्यायालयात प्रकरण गेल्यावर कोविड काळामध्ये त्याच्या तारखा पडल्या नाहीत, त्याच्यात दिरंगाई झालेली आहे आणि त्याच्यानंतर ते प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे. या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की ज्या अनेक घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये अधिकाधिक शिक्षा झाली पाहिजे, परंतु घटनेच्या चौकटीमध्ये राहून काम करणं हे योग्य त्या पद्धतीने न्यायापर्यंत जाण्याचं महत्त्वाचं आहे. आज माझं सकाळी सदानंदजी दाते यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि हॅबिच्युअल ऑफेंडर लिस्ट म्हणजे ज्यांच्यावर वारंवार अशा प्रकारचे गुन्हे आहेत त्या देखील याद्या या त्या ठिकाणी असल्या पाहिजेत. आणि विधी आणि न्याय विभागाशी मी बोललेले आहे तर 138 पॉक्सोची न्यायालयं महाराष्ट्रात होणं अपेक्षित होतं, त्याच्यापैकी फक्त 40 कोर्टं झालेली आहेत. तर म्हणून ही कोर्टं होण्यासाठी जेणेकरून 200, 250, 300च्या वर जिथे केसेस आहेत ही कोर्टं जर का झाली तर प्रत्येक ठिकाणी जे फास्ट ट्रॅकची आपण मागणी करतोय तर ती त्या कोर्टामध्ये 6 महिन्याच्या आत निकाल मिळू शकतो. हे देखील मला निवृत्त न्यायाधीश महिलांनी पूर्ण माहिती दिलेली आहे आणि त्याचा अभ्यास करून सुद्धा माननीय शिंदे साहेबांच्या मार्फत देवेंद्र फडणवीस यांनाही मी विनंती करणार आहे की उर्वरित महाराष्ट्रामध्ये ही 138 कोर्टं लवकर आपल्या उच्च न्यायालयांनी तयार करण्यासाठी वेग द्यावा या दृष्टिकोनातून आपण लक्ष घालावं आणि येणाऱ्या अधिवेशनात सुद्धा आम्ही या विषयाचा पाठपुरावा करणार आहोत. त्या कुटुंबाचं म्हणणं आहे की आता आम्हाला कुणी राजकारणी भेटायला येऊ नये, आम्हाला जोपर्यंत आमच्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत कुणी भेटायला येऊ नये, याचं राजकारण करू. ते राजकारणाच्या साठी जे लोक फक्त काय करतायत त्यांना ते सगळं त्यांनी विचार केला पाहिजे. या संदर्भामध्ये राजकारण आणि समाजकारण याच्यामध्ये एक फरक असतो. माणुसकीच्या भूमिकेतून पक्षनिरपेक्ष पद्धतीने न्यायासाठी जे जात आहेत त्यांच्या संदर्भात त्यांची भूमिका अतिशय परिपक्व, सहानुभूतीची, प्रेमाची आणि त्यांनी पूर्ण विश्वासाने मला त्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. शक्ती कायद्याच्या संदर्भातला प्रश्न आहे. शक्ती कायदा जर लवकर अंमलात आणला तर 21 दिवसात अशा आरोपींना फाशी देता येते. अनिल देशमुख असं म्हणतात की केंद्र सरकारकडे याचं 3.5 वर्षापूर्वीच पाठपुरावा केला पण अजून काहीच नाही. मुळामध्ये तुम्ही मला याची आठवण करून दिली, चांगलं झालं. कारण एक जो म्हण आहे की जो झोपलेला आहे त्याला जागा करता येतं, पण ज्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे असे जे नेते मंडळी आहेत अनिल देशमुख आणि रोहित पवार आणि अनेक जण, शक्ती कायद्यातल्या सगळ्या सुधारणा 90% भारतीय न्याय संहितेमध्ये स्वीकारल्या गेलेल्या आहेत. म्हणून वेगळा कायदा करण्याच्या ऐवजी आत्ताच्या अधिवेशनामध्ये ॲसिड टाकणं आणि सायबर क्राईम याच्याबद्दलचा महाराष्ट्रासाठीचा वेगळा कायदा आता पारित झालेला आहे. तरीसुद्धा एखादा माणूस निघाला मुंबईहून पुण्याला जायला, तरी परत पुण्याला पोचल्यावरती परत म्हणतो की मुंबईला चला. केवळ तुमचं सरकार असताना आम्ही सुद्धा होतो त्या शक्ती कायद्यामध्ये. त्याच्यानुसार ज्या त्रुटी असतील भारतीय न्याय संहितेमध्ये त्या दूर करण्यासाठी सगळ्यांनी मिळून एकत्र प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही जर का कायदा, मी तुम्हाला प्रत्येकाला तुलनात्मक अभ्यास पाहिजे तर पाठवते. दिशा कायद्यातले बरेचसे मुद्दे नव्हे 90% मुद्दे हे सगळेचे सगळे जर का भारतीय न्याय संहितेत आलेले आहे तर सातत्याने ही मागणी केली जाते. आणि याला कारण असं आहे की अनिल देशमुखांना स्वतःचं एक कृत्य लपवायचं आहे आणि ते म्हणजे पॅरोलवरती सरसकट लोकांना सोडून द्यायचा जो त्यांनी 19ला कोविडच्या नावाने निर्णय घेतला. नंतर परत न्यायालयाला सांगितलं आमच्याकडे जागा नाही आणि अनेक लोक पॅरोलवर सोडत असताना माझं स्वतःचं लेखी पत्र आहे त्यांना की ज्यांच्यावरती बलात्काराचे गुन्हे आहेत, खुनाचे गुन्हे आहेत, असे गंभीर गुन्ह्यात असणारे लोकांना पॅरोलवर सोडू नका. तरी त्यांनी न्यायालयात बाजू मांडली की आमच्याकडे कशी जेलमध्ये जागा नाही आहे. नंतर ते लोक पॅरोल संपल्यावर परत मी सभागृहामध्ये आठवण केली की तो पॅरोल संपलेत, आता कोविड गेलाय, त्यांना अटक कधी करणार. त्यावेळेच्या मविया सरकारने परिपत्रक काढलं की आता पॅरोलमधल्या लोकांना पकडा. ही यांची पॅरोलवर सोडण्याबद्दल प्रेमळ भूमिका आहे, त्यामुळे त्यांनी तर काहीच बोलू नये. ठीक आहे. हो, मी आता इथून तळेगाव पोलीस स्टेशनला जाणार आहे आणि तिथे माळुंग्याच्या सगळ्या केसचा पाठपुरावा करणारे जे अधिकारी आहेत त्यांना भेटणार आहे. त्या केसची मी अतिशय गांभीर्याने दखल घेतलेली आहे आणि माहिती घेतलेली आहे. हे जे पीडित कुटुंब आहे ते महाराष्ट्रातलं नाही आहे, परप्रांतातलं आहे. त्यामुळे ते बॉडी घेऊन तिकडे निघालेले आहेत, म्हणून त्यांना भेटणं शक्य नसलं तरीसुद्धा चाकणच्या ज्या नगराध्यक्ष आहेत आणि चाकणच्या नगरसेविका ज्या आहेत त्यांना मी तळेगावच्या पोलीस स्टेशनला बोलावलेलं आहे आणि तिथे मी या संदर्भामध्ये या केसचा सुद्धा पाठपुरावा करणार आहे. त्याच्यातला जो आरोपी आहे तो अल्पवयीन आहे, तो 16 वर्षाचा आहे. परंतु लहान मुलांच्या मध्ये अशी समलैंगिकता जर का चालली असेल तर काही लोक सातत्याने बोलतात की आम्हाला, आम्ही शिवसेना शिंदे गटाला
समलैंगिकताच्या प्रश्नावरती आम्ही काहीच बोलत नाहीये. म्हणजे मला काही कळेन असंच झालेलं आहे की ज्याच्यामध्ये गुन्हेगारी येते तिथे हा प्रश्न एकाचा राहतच नाहीये, सगळ्यांचा प्रश्न राहतो. इथे काय प्रत्येक माणसाला कोणी समलैंगिक म्हटलेलं नाहीये. ज्या ठिकाणी घटना झालेली आहे त्याच्यातून त्या बालकाचा मृत्यू झालाय, तर असे प्रकार होऊ नयेत या संदर्भामध्ये भूमिका घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. पॅरोलचं काय प्रकरण आहे आनंद देशमुखांचं, जरा नेमकं काय घोटाळं आहे? पॅरोलच्या संदर्भात मी तुम्हाला भेटणार आहे भाऊ पत्रकार परिषदेनंतर. नाही, पॅरोलच्या संदर्भात कुंदे मी मगाशी नाही, मुद्दा असा आहे की ज्यावेळेला कोविडच्यामुळे सगळीकडे संसर्ग थांबवण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या गेल्या त्याच्यामध्ये हॉस्पिटल कमी पडत होती, अडचणी होत्या. परंतु आमच्या गृह विभागाने पहिलं कार्य काय काढलं तर या कैद्यांना एकत्र ठेवता येणार नाही जेलमध्ये, कारण काही बॅरॅकमध्ये गर्दी असते आणि संसर्ग होऊ शकतो. आणि असं म्हणून सगळ्या कैद्यांना, हजारो कैद्यांना पॅरोल देऊन टाकला. आम्ही त्यांना सांगत होतो की तुम्ही निकष लावा त्या संदर्भामध्ये, विशेषतः जे हॅबिच्युअल ऑफेंडर्स आहेत, ज्या विशेषतः जे अल्पवयीन मुलांच्यावरती बलात्कार केलेले लोक आहेत, किंवा काही लोक पत्ता बदलून जातात. जसं आपल्याकडे बरेचसे तडीपार लोक मुळशी किंवा भोरमध्ये येऊन राहतात, नव्या मुंबईत जातात, काही लोक तिथे राहतात. तर असे जे लोक आहेत त्यांना पॅरोलवर सोडल्यावर तुम्ही बंधन आणा की तो त्या पोलीस स्टेशनच्या हद्दी बाहेर गेला तर त्यांनी ते कळवलं पाहिजे. पण बऱ्याचशा गुन्हेगारांनी काय केलं की पॅरोल मिळाल्यावर ज्याचा उल्लेख केला होता तिथे न राहता तिथून परस्पर दुसरीकडे निघून गेले. मग त्या पोलिसांनी 19 पासून ते 22 पर्यंत म्हणजे कोविड संपेपर्यंत जो पाठपुरावा करायला हवा होता तोही शक्य त्यांना झाला नसेल लॉकडाऊनमुळे. पण 21-22 नंतर कोविड कमी झाल्यावरती या पॅरोलमधल्या प्रत्येक जो सुटलेला गुन्हेगार आहे त्याचा काटेकोरपणे पाठपुरावा होऊन त्यांना परत जेलमध्ये टाकायचं किती काम केलं. माझं तर म्हणणं असं की त्या काळातला अहवाल अनिल देशमुखांनी मांडावा गृहमंत्री म्हणून की किती लोक पॅरोलवरती परत त्यांनी पकडले. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की अनेक हॅबिच्युअल ऑफेंडर्स जे आहेत ते बाहेर सुटलेले आहेत. ज्या वेळेला हॅबिच्युअल ऑफेंडर्सची लिस्ट करा असं आम्ही शक्ती कायद्याच्या बैठकीत बोलले, तर त्यावेळेला काही महिला संघटना की ज्या म्हणजे सो कॉल्ड स्वतःला समजतात अमुक एका विचाराच्या, त्यांनी सांगितलं की अशी आरोपींची लिस्ट करू नका कारण त्याच्यामुळे त्यांच्या मानव अधिकारावरती अतिक्रमण होईल. आम्ही त्यांना असं सांगितलं की पोलीस स्टेशनला ती लिस्ट असणार आहे, ती गुप्त असणार आहे, ती काही मीडियात रोज जाहीर होणार नाही आहे. पण मीडियाकडे न जाता सुद्धा प्रत्येक पोलीस स्टेशनला ती यादी असेल तर या लोकांच्यावरती थोडं लक्ष ठेवणं शक्य होऊ शकेल. आणि शेवटचा मुद्दा की महिला दक्षता कमिट्यांच्या मार्फत जे काम चालत होतं त्याला गेल्या काही वर्षांमध्ये संपूर्ण खीळ बसलेली आहे. फक्त भरोसा सेलमध्ये काम चालतं. त्यामुळे आज ज्या इथे सगळ्या महिला कार्यकर्त्या आहेत की ज्या महिला दक्षता समितीचे सदस्य म्हणून काम करू शकतात, त्या कुठल्याही पक्षाच्या किंवा पक्षनिरपेक्ष काम करणाऱ्या महिला, त्यांचा सहभागच पोलिसांच्या कामात राहिलेला नाही आहे, तो वाढवावा असं मी सदानंदजी दाते, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सगळ्यांना सांगितलेलं आहे. दुर्दैवाने महिला बाल विकास विभाग त्यांनी त्यांचं स्वतःहून पीडित मुलीचं आणि कुटुंबाचं समुपदेशन केलं पाहिजे. तेही स्वतःहून समुपदेशन करत नाहीत. त्यांची अपेक्षा अशी की पोलिसांनी आम्हाला कळवावं. तर मी गेल्या आठवड्यातच त्यांच्या आयुक्तांना, महिला बाल कल्याणच्या उपायुक्तांना निर्देश दिलेले आहेत की त्यांनी स्वतःहून दर आठवड्यात विचारावं आणि ज्या केसेस झाल्या असतील त्यांना स्वतःहून महिला विकास अधिकाऱ्यांनी समुपदेशन केंद्र असो का नसो तिथे त्या ठिकाणी त्यांनी स्वतः समुपदेशनाची व्यवस्था केली पाहिजे असे मी अनेक या संदर्भातली भूमिका घेतली. असे हॅबिच्युअल किती काही संकेत आले नाहीत, त्याचा तो अहवाल त्यांनीच पोलिसांनी ते त्याच्या संदर्भातील प्रश्नोत्तर आहेत विधानमंडळाचे. थांबा जरा मॅडम, मी बोलते तुमच्याशी.